मित्रों नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रों, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या प्रॉब्लेम ऑफ रूफी या ग्रंथाच्या निमित्ताने मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि शरद पवार एकत्र आले. ते भेटले. साधारणतः 1 तास चहापान त्यांच्यामध्ये झालं, काही चर्चा झाल्या आणि त्या चर्चेनंतर वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियावर बातम्या झळकायला सुरुवात झाली की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाचं इंडिया आघाडीमध्ये सहभाग होतो की काय या पद्धतीच्या चर्चांना सुरुवात झाली. परंतु प्रत्यक्षात हा वेगळाच कार्यक्रम असल्यामुळे त्या ठिकाणी काही राजकीय चर्चा होऊ शकली नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी बाहेर पत्रकारांशी बोलताना ह्या गोष्टी स्पष्ट केल्या. साधारणतः 5 राज्यांच्या निवडणुकांच्या नंतर लोकसभेची काहीतरी चर्चा चालू होईल आणि वेगवेगळ्या पक्षांना इंडिया आघाडीत कसं सामील करता येईल या पद्धतीच्या चर्चा सुरू होतील. मित्रों, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा समावेश, त्यांच्या पक्षाचा वंचित बहुजन आघाडीचा समावेश इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीत व्हावा असं वाटणाऱ्यांची संख्या देशात, महाराष्ट्रात कोट्यवधी लोकांची. पुरोगामी लोकांना ते वाटतं, ज्यांना असं वाटते की धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टळावं आणि भारतीय जनता पार्टी आणि मोदी शहांच्या नेतृत्वातलं हे सरकार 2024 साली घरी जावं, त्याला त्या सगळ्यांना आराम मिळावा या पद्धतीचं अपेक्षा ज्यांना आहे, असं ज्यांना वाटतं त्या सगळ्यांची इच्छा आहे की धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टळलं पाहिजे. त्यासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखा एक बहुजनांचा मोठा नेता, ज्याच्या मागे एक आवाज दिल्यावर लाखो कोट्यवधी मतं ट्रान्सफर होऊ शकतात, त्याच्या 18 पगड जाती, सगळे 12 बलुतेदार ज्यांच्या नेतृत्वावर ज्यांनी शिक्कामोर्तब केला आहे, अशा बाळासाहेब आंबेडकरांना वेगळं सोडता कामा नये. संकट काळामध्ये त्यांना सहकार्य दिलं पाहिजे, त्यांनीसुद्धा इंडियाला सहकार्य दिलं पाहिजे या पद्धतीच्या चर्चा आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्यक्षात काय होईल हे आजच क्लिअर आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर जर या मतदारसंघात त्यांनी उमेदवारी कायम ठेवलेली घोषणा केलेलीच आहे, पण ती घोषणा त्यांनी प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची केली तर इथे काँग्रेस, भाजप या दोघांनाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागण्याची शक्यता आहे. बाळासाहेब आंबेडकरांना मानणारा जो केवळ बौद्ध समाजात वर्ग नाही तर तो इतर बहुजन समाजामध्ये हळूहळू मोठ्या पद्धतीने तो निर्माण होत आहे आणि अशी परिस्थिती आहे की बाळासाहेब आंबेडकर ज्यांना चालतात असा बहुजनातला इतर वर्ग हळूहळू समोर येत आहे. त्याच्यामुळे आंबेडकरांचा स्वीकारार्हता आहे ती वाढलेली आहे. परंतु काँग्रेसच्या नेत्यांना, अजूनही महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटते की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष किंवा बाळासाहेब आंबेडकर त्यांच्या विरोधी पक्षांच्या आघाडीत सहभागी होऊ नये. जर खरोखर वाटलं असतं तर त्यांनी त्या पद्धतीचा प्रतिसाद दिला असता. महाराष्ट्राचे काही नेते आहेत, प्रदेशाध्यक्ष असतील, विरोधी पक्ष नेते असतील, जे आंबेडकरांना डिवसणारं स्टेटमेंट करतात आणि त्याचे परिणाम असे होतात की इतर सगळे लोक त्या पद्धतीचं रिॲक्शन देतात. स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनाही त्यांच्या जाहीर सभा त्यांनी सुरू केल्या आहेत. त्याही सभेमध्ये त्यांना राहुल गांधींवर, इतरांवर सगळी टीका करावं लागते. हे सगळं जरी होत असलं तरी 5 राज्यांच्या निवडणुका संपल्यावर मला वाटतं एक समाधानकारक तोडगा निघेल आणि सर्वसामान्य महागाईनी पेटलेल्या, पिचलेल्या या सगळ्या माणसांना असं वाटते की एकदा हे 2024 सालामध्ये हे सगळं आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं पाहिजे. त्या लोकांच्या मनासारखं निश्चित होईल. परंतु शरद पवारांना काय वाटते हेही सुद्धा त्या एका बाजूला महत्त्वाचं आहे. शरद पवार मनापासून दाद देताना दिसत नाही आहेत, कारण ते परवाच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या त्या 2 नेत्यांच्या भेटीचं जेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारलं तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं की मी काही त्या इंडिया आघाडीचा एकमेव नेता नाही आहे वगैरे वगैरे, हे थोडं कागदोपत्री आणि तर्कदृष्ट्या जरी टेक्निकलदृष्ट्या जरी योग्य असलं तरी शरद पवारांच्या मनात जर ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना या इंडियाच्या आघाडीत घेण्याचं जर मनात असलं तर मला नाही वाटत की काँग्रेसचे कोणते वरिष्ठ नेतृत्व किंवा इतर लीडर त्याला विरोध करतील. जोपर्यंत पवारांच्या मनात येत नाही तोपर्यंत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा त्या इंडियाच्या आघाडीत प्रवेश होणं हे सध्याच्या काळात मुश्किल दिसतं. काँग्रेसलासुद्धा हे लक्षात घ्यायला पाहिजे, इंडिया आघाडीलासुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाचा तुमच्या विरोधी पक्षाच्या आघाडीत समावेश नव्हता तेव्हा मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 8 ते 10 तुमच्या लोकसभेच्या जागा पराभूत केल्या, त्यांच्यामुळे त्या पडल्या. परंतु आता अधिक ताकद वाढलेली आहे.
त्या जागा दुप्पट होण्याची शक्यता आहे. 15 ते 16 लोकसभाचे मतदारसंघ असे आहेत की ज्या मतदारसंघात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे उमेदवार जर उभे राहिले तर इंडिया आघाडीला त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. आणि पुन्हा तुम्ही सगळे लोक अशा पद्धतीचा आरोप करू शकता की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या इतक्या जागा पाडल्या. ती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर अकोला संदर्भात ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात अतिशय योग्य असा निर्णय घेऊन धर्मनिरपेक्ष मतांना एक चांगला मेसेज या निमित्ताने तुम्ही दिला पाहिजे. मित्रो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.